हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 3 टक्स वाल्या प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी आपण अस्तर घेतले, मेन फॅब्रिक घेतले। आधी आपण पूर्ण कटिंग अस्तरावरती करूया। तर इथे बघा चेस्ट वाइज अस्तराची डबल घडी घालायची। तर इथे बघा चेस्ट आहे 34 इंचाची, तर 8.5 याचा चौथा पार्ट आहे आणि आता आपण घेतलंय 2 इंच एक्स्ट्रा। तर साधारण 10.5 इंचावरती आपल्याला फोल्ड करायचंय। खालीवर कापड त्यामुळे आपण इथे एक्स्ट्रा घेतलंय। आता बघा या पॉइंटला आपण करायचं काय, शोल्डर साइडला शोल्डर पॉइंटला तर आधी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करा, जेणेकरून शोल्डर कमी जास्त होणार नाही। आणि एक सारखं इथं मेजरमेंट येईल, इथे मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते शोल्डर साठी। आता बघा जी ब्लाउजची पूर्ण उंची त्यात आपण 1 इंच घ्यायचं एक्स्ट्रा। तर या पॉइंटला 14 तयार हवंय, तर 15 आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया। शोल्डर इथे आपण घेतोय 5.5 इंचावरती, डीप नेक आहे 5.5 चा आपण इथे शोल्डर घेतोय। मुंड्याची उंची आपण या पॉइंटला घेऊया 6.5 इंचावरती। तर बघा या पॉइंट पासून 6.5 वरती आपण मुंड्याची उंची घेतोय। आणि चेस्ट वाइज जसं की तुम्हाला म्हटली 34 इंचाचा चेस्ट घेर आहे, तर 8.5 याचा फिक्स वाला पॉइंट आणि इथून पुढे 2 इंचची मार्जिन। तर बघा तर या पॉइंटला आपण करायचं काय, आधी जे आपण पॉइंट बनवले तिथं सरळ लाईन ड्रॉ करूया। आता यात बघा या पॉइंटला आता पाठीमागचा पार्ट आपण कट करतोय। डीप नेक हवाय, तर आपण 2.25 इंचाचा गळ्याचा मी इथे घेरा घेते। 2.25 म्हणजे 2 आणि जे स्टेपचे 2 लाईन एवढा आपण गळ्याचा घेरा घेतोय। आणि या पॉइंटला 11 इंचाचा आपण इथे गळा घेतोय। खाली पण आपण 2.25 इंच घेऊया। इथे एक बॉक्स बनवायचा आणि गळ्याचा आकार द्यायचा आपल्याला। तर या पॉइंटला बघा आकार घेताना आपल्याला शोल्डर मध्ये कमी जास्त करायचं नाही, सेम ठेवायचंय, फक्त गोल गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर बघा या पॉइंट किंचित आपण या पॉइंटचा पसरट गळा इथे आपण घेतोय या पद्धतीने। तर बघा आपण गळा इथे पसरट घेतलाय। आता जी पाठीमागची जी गोलाई असणार आहे ती असणार आहे या पॉइंट पासून 1.5 इंचावरती। सिंपल प्रिन्स कटला आपण घेतो त्यानुसार सुद्धा फक्त गळा आपण इथे डीप घेतलाय आणि याला पसरट न घेता आपण 2.25 इंचाचाच आपण इथे गळ्याचा घेरा घेतलाय। हवा तर तुम्ही इथे 3, 3.5 सुद्धा गळ्याचा घेरा घेऊ शकता। फक्त जेव्हा आपण गळा इथे पसरट घेतो तेव्हा या पॉइंट आपण शोल्डर मध्ये याला कमी करायचं असतं, एवढं फक्त इथे लक्षात घ्यायचं। ते बघा पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊ। तर बघा पाठीमागच्या गळ्याची आपण इथे कटिंग करून घेतली आहे। पाठीमागचा पार्ट आपला इथे रेडी आहे। आता आपण जो आपला 3 टक्स प्रिन्स कट आहे तो आपण इथे कट करूया। आता फ्रंट पार्ट साठी इथे शोल्डर साठी आपण लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर उंची आपली इथे सेम असणार आहे। आपण 14 ब्लाउज तयार हवे, आपण 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 15 इंचावरती आपण उंचीसाठीचा पॉइंट देऊन घेतलाय। बाकी मेजरमेंट सेम, 5.5 शोल्डर, 6.5 मुंड्याची उंची, चेस्ट वाइज 8.5, चेस्टचा चौथा पार्ट, 2 इंचची मार्जिन। आता बघा या पॉइंटला आपल्याला जो आपला कमर घेरचा मेजरमेंट आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। तर आपलं बघा 30 इंचाचा आपला कमर घेर आहे, तर 7.5 वरती आपल्याला त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे आणि यातही आपल्याला 2 इंचची मार्जिन घ्यायची। तर जे आपण पॉइंट आधी देऊन घेतले त्या पॉइंटला आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची। आता यात आपण जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो पूर्ण ड्रॉ करून घेतलाय।
आता जे आपले टक्स टाकायचे त्यासाठीच आपण आधी तर ही जी गोलाई द्यायची आपण पाठीमागची 1.5 इंचावरती दिली, हिला आपल्याला 1 इंचावर द्यायची आणि घेताना ही लाईन थोडी आपण किंचितशी इथे आतल्या हाताने घ्यायची. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपण इथे. आता बघा हे झाल्यानंतर गळ्याचा घेरा 2.25 इंचाचा आणि या पॉइंटला पुढचा जो गळा आहे तो आहे आपला इथे 6 इंचाचा. आता यात हलकीशी गोलाई. आता बघा आपल्याला द्यायचा आहे टक्स पॉइंट. आता टक्स पॉइंट साठी आपण 34 इंचाचा ब्लाऊज आहे आणि टक्स न घेता आपण सिंपल जो प्रिन्स कट आहे तो आहे, फक्त त्याला 3 टक्स आहे. त्याचं मेजरमेंट अगदी सोपी टेक्निक आहे. या पॉइंट पासून घ्यायचं आहे 4 इंचावरती. हा एक पॉइंट आपण इथे घेतलाय. आता याच पॉइंट पासून खाली आपल्याला घ्यायचं आहे 4 इंचावरती या पॉइंटला आणि इथून परत सेम मेजरमेंट 4 इंचावरती. आता बघा इथे सोपी पद्धत आहे, एक्स्ट्रा नाही, फक्त 4 4 आणि 4 आपण इंच इथे ड्रॉ करून घेतले, सेम मेजरमेंट तिघे टक्सचे. आता बघा हा जो आपला इथला टक्स असणार आहे तो असणार आहे आपल्या इथे 2.5 इंचचा आणि हा जो आपला या पॉइंटला टक्स असणार आहे तो असणार आहे या पॉइंट पासून आपला 4.5 इंचावरती. हा जो उभा टक्स याला प्रिन्स कटचा आपण आकार द्यायचा आहे. तर आकार देण्यासाठी या पॉइंट पासून 5.5 इंचावरती म्हणजेच की या पॉइंटला. आता याला या पॉइंटला मॅच करायचं आहे, पण याला मॅच कसा करायचा त्याला आकार देताना बघा आता आपण या पॉइंटला सेंट्रल पॉइंट पासून याला या पॉइंटला आपण सिंपल याला आकार देऊन घेतला. आता या पॉइंटला टक्स हा जो असणार किंचितचा आपला 1/2 इंचाचा टक्स असणार आहे. 1/2 इंचाचाच आपण जसं आपण पाठीमागचा टक्स टाकतो बस त्याच पॉइंट याला टक्स टाकायचा आहे. एक हा आपला टक्स असणार आहे आणि दुसरा सेम मेजरमेंट एक्स्ट्रा नाही, फक्त किंचितचा 1/2 इंचाचा आपल्याला याला टक्स घ्यायचा. तर बघा या पॉइंटला बरोबर इथे आपला पफ इथे रेडी येतोय. तर बघा फ्रंट पार्टची पण आपली इथे पूर्ण ड्रॉ करून झालाय, याला आपण कट करून घेऊया. तर बघा आपण फ्रंट पार्ट पण कट करून घेतलाय. आता जो आपण या पॉइंटला कट केला याला सेम काय करायचं आपल्याला टक्स साठी आपण एकावरती एक ठेवून थोडं याला किंचित आपण प्रेस करून घेऊया, म्हणजे टक्स आपले दोघंही या पॉइंटला सेम येते. बघा इथे टक्स ड्रॉ झालाय. सेम याच पद्धतीने यालाही आपण फोल्ड करून टक्स ड्रॉ करून परत एकदा त्याला चॉकने डार्क करून घ्यायचं, म्हणजे की आपलं टक्स जे ते सेम येते. तर बघा इथे आपला प्रिन्स कटचा फ्रंट पार्ट इथे कट करून झालाय. आता आपण स्लीव इथे कट करून घेऊया. आता बघा आपण स्लीव कट करायची त्यासाठी इथे आपण 4 कापडामध्ये घडी घातली आहे. या पद्धतीने 4 कापडात घडी घालून घेतली आहे आणि उंची आधी आपल्याला घ्यायची. उंची आपल्याला हवी 10 इंच तयार. या पॉइंटला आपण घेऊया 11 इंचावरती. बॉटम आहे आपला पूर्ण या पॉइंटला 10 इंचाचा. तर आपण 5चा निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता याच पॉइंट पासून वरती काखेतलं मेजरमेंट टाकूया एक 3 इंचावरती तिरकस आणि इथून मुंडीची आपल्याला टाकायची गोलाई. मुंडीची गोलाई या पॉइंटला तिरकस आपण घेऊया 8 इंचावरती आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता याला आपल्याला स्लीवचा आकार द्यायचा आहे. स्लीव आपण ड्रॉ करून घेतली, याला आपण कट करून घेऊ. आता
आता बघा स्लीव पण आपली कट झाली आहे. आता कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आहे तसं मेन फॅब्रिक वरती कट करायचे. कट करतानाच आपला सिल्कचा कापड आहे तर इथे आपण पिनचा वापर करायचा आहे, ठेवायचे आणि पिन लावून याला कट करून घ्यायचे. तर आपण मेन फॅब्रिक पण इथे कट करून घेऊया. तर बघा या पाऊंडला आपण मेन फॅब्रिक पण पूर्ण कट करून घेतले. कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा न घेता आपण आहे तसं कट केले. फक्त गळ्याची कटिंग आपण इथे केली नाही, गळा आपण स्टिच करून फक्त इथे उलटवून घेणार आहोत. तर पूर्ण ब्लाउज आपलं कटिंग झालं आहे. काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची स्टेप बाय स्टेप पाहूया स्टिचिंग.